ब्रेकिंग न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ. उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर तुफानी हल्लाबोल. थेट इशारा देत म्हणाले, तर विरोधी पक्षनेते पद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्रीपदही तात्काळ रद्द करा. या एका वाक्याने महायुती सरकारमध्ये अक्षरशः भूकंप जाणवला आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गोटात धावपळ सुरू, बैठकींचा पाऊस, नेत्यांच्या चेहऱ्यावर तणाव आणि पुढच्या 24 तासात परिस्थिती अधिक गंभीर होण्याचे संकेत. राजकीय तज्ज्ञ म्हणतायत, महायुतीत आतून मोठी फूट, सरकारचा स्थैर्याचा प्रश्न, विरोधक आक्रमक रणरागिणीवर. पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे. सत्ता आणि विरोधकांचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मोठा स्फोट कधीही होऊ शकतो. मी नेहा, तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. इथे आपण करतो सत्याचा उलगडा. आजची सर्वात मोठी ब्रेकिंग. विस्तार. महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा वादळ उठलंय आणि त्या वादळाचा केंद्रबिंदू ठरतोय उद्धव ठाकरे यांनी केलेला प्रचंड हल्लाबोल. तर विरोधी पक्षनेतेपद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्रीपदही रद्द करा. या एका वाक्याने महायुती सरकारमध्ये अक्षरशः भूकंप जाणवलाय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गोटात धावपळ सुरू, बैठकींचा पाऊस, नेत्यांच्या चेहऱ्यावर तणाव आणि पुढच्या 24 तासात परिस्थिती अधिक गंभीर होण्याचे संकेत आहेत. राजकीय तज्ज्ञ म्हणतात, महायुतीत आतून मोठी फूट, सरकारचा स्थैर्याचा प्रश्न, विरोधक आक्रमक रणरागिणीवर. पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे. सत्ता आणि विरोधकांचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मोठा स्फोट कधीही होऊ शकतो. मी नेहा, तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. इथे आपण करतो सत्याचा उलगडा. आजची सर्वात मोठी ब्रेकिंग. सविस्तर. महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा वादळ उठलंय आणि त्या वादळाचा केंद्रबिंदू ठरतोय उद्धव ठाकरे यांनी केलेला प्रचंड हल्लाबोल. तर विरोधी पक्षनेतेपद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्रीपदही रद्द करा. या एका वाक्याने राज्यातील सत्ताकारणाच्या भिंती हलल्या, सत्तेच्या गलियाऱ्यात गुजबूज वाढली, आघाडीत कंपने उमटली आणि विरोधकांच्या पंक्तीत नवाच वेग निर्माण झाला. कारण एका वर्षाहून अधिक काळ सत्तेत बसलेल्या महायुती सरकारवर ठाकरे यांनी केलेली टीका ही केवळ टीका नसून त्यांनी फोडलेली ही घंटा आता सत्ताधाऱ्यांच्या कानात कर्कश आवाजाने घुमतीये. उद्धव ठाकरे यांचे म्हणणे अगदी स्पष्ट होतं. सरकारने वर्षभरात काही काम केलं नाही, विकासाचा गजर फक्त जाहिरातीन दाखवला, पण प्रत्यक्षात राज्यातील अनेक समस्या तशाच कायम राहिल्या. आणि त्यातही सर्वात मोठा प्रश्न म्हणजे विरोधी पक्षनेते पदाची नियुक्ती सतत टाळणे. एवढं मजबूत सरकार, एवढा दिल्लीचा पाठिंबा, एवढी संख्या, मग विरोधी पक्षनेत्याला नाव देण्यास घाबरतात कशाला, असं विचारत ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या आत्मविश्वासावर प्रश्नचिन्ह लावलं. आणि त्यानंतरच त्यांनी थेट इशारा दिला की जर नियम आम्हाला दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्रीपदही घटनाबाह्य आहे, तेही रद्द करण्यात यावं. हे जणू बारुदावरची ठिणगीच. कारण महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपदाची राजकीय व्याप्ती आतापर्यंत कोट्यावधी चर्चांनी व्यापली आहे, पण त्याला थेट आव्हान देणारा सूर यापूर्वी इतक्या ताकदीने कधी ऐकू आला नव्हता. यावर एकनाथ शिंदे भडकणारच. ते म्हणाले, मुख्यमंत्री असताना तुम्हीही घटनाबाह्य बोलायचात, निवडणुकांमध्ये घरात बसून राहिलात, महाविकास आघाडी अस्तित्वात नाही, मुंबई म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी, तिला पकडून ठेवून तुम्ही राजकारण करताय. आणि यानंतर संपूर्ण वातावरणच पेटून उठलंय. त्यात नरेश मस्क्यांनी केलेला हिरवा साप हा शब्द तर जणू राजकारणाच्या युद्धभूमीवर टाकलेलं तिखट मिरचीचं बॉम्ब. ते म्हणाले की उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष स्वतःच गिळला आहे. झोपेत त्यांना एकनाथ शिंदे दिसतात, त्यांची भीती इतकी आहे की त्यांना नीट झोप सुद्धा लागत नाही. अशा शब्दांनी आधीच चढलेल्या वातावरणात आणखी ठिणग्या पडल्या. उद्धव ठाकरे यांनी दुसरीकडे महायुतीच्या तिन्ही पक्षांना बी टीम म्हणत अॅनाकोंडा उपमा दिली. आणि आता शिंदेगट तेच शब्द उलटवून उद्धवांवर टाकतो, म्हणतो हिरवा साप तुम्हीच, अॅनाकोंडा तुम्हीच आणि पार्टी गिळणारेही तुम्हीच. या आरोपांच्या गदारोळात अजित पवार यांच्या गोटातही हालचाली वाढू लागल्या. पुण्यात प्रशांत जागतापांनी दावा केला की अजितदादांनी अंकुश काकडेंना फोन केला, संभाव्य युतीचे संकेत दिले. जरी पक्ष म्हणतो की वरिष्ठ नेत्यांचा संवाद सामान्य असतो, पण या चर्चांनी महायुतीच्या, महाविकास आघाडीच्या आणि पवार कुटुंबातील दोन्ही गटांच्या समीकरणात नवा झंझावात निर्माण केलाय. दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये नितेश राणे अतिक्रमणाच्या मुद्द्यावर संतापले आहेत. ते म्हणतात की काही अधिकारी संगनमताने कारभार करतात, बिर्याणी आवडते म्हणून कायदे वाकवतात, पण आता मोदी सरकार कायदा एकसमान लागू करणार आणि मंत्रालयात बसल्यावर हे सगळं नीट करू. या सर्व घटनांनी राज्यात एक राजकीय उकळी निर्माण केली आहे. कधी फुटीची चर्चा, कधी युतीची कुजबूज, कधी आरोपांचे तांडव, कधी अधिकारांची परीक्षा, तर कधी लोकांच्या असंतोषाची सावली. राजकारणाचं भांडं सतत उकळतंय. विरोधी पक्षनेते म्हणजे फक्त एक पद नाही, तर विरोधी आवाजाला मिळणारं अधिकृत व्यासपीठ. आणि ते रोखून धरणे म्हणजे लोकशाहीच्या चौकटीवरच प्रश्न निर्माण करणे. हीच भूमिका उद्धव ठाकरे पुन्हा पुन्हा स्पष्ट करतायत. शिंदे गट याला राजकीय नाटक म्हणतो.
मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता, विकासाच्या प्रकल्पांची यादी, दिल्लीतून मिळणारा पाठिंबा हे सगळं सांगा ते म्हणतात की उद्धव ठाकरे पक्ष संपवून बसले आहेत. आणि या साऱ्यात अजित पवारांचे पाऊल कोणत्या दिशेने पडणार, पुण्यात फोन झाले का नाही, त्याचा परिणाम कोणावर होणार आणि पक्षांतर्गत कोण कोणाकडे झुकणार, ही सगळी समीकरणे पुढच्या काळात अजून कापतील. पण सर्वात मोठा मुद्दा एकच, उद्धव ठाकरेंचा स्पष्ट मागणी सदृश इशारा, विरोधी पक्षनेतेपद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्रीपदही रद्द करा. आम्ही कायद्याने बोलतो, तुमच्याकडे कायद्याचे उत्तर नसेल तर मग पदांवर बसण्याचा अधिकार नाही. या विधानाने महाराष्ट्रातील सत्तेचे संतुलन जणू तात्पुरते हल्ले आहे. आता सरकार काय निर्णय घेणार, विरोधक काय भूमिका घेणार आणि जनतेसमोर लोकशाहीपुढे आणि सत्ताकरणापुढे नवा प्रश्न उपस्थित होणार की राजकारणातील पद पक्षांच्या मनमानीने चालणार की राज्यघटनेच्या चौकटीतून. आणि या सर्व उलथापालथीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे दोन्ही बाजूंच्या प्रत्येक हालचालीवर खिळले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आज निर्माण झालेल्या या नाट्यमय परिस्थितीचं गांभीर्य जितकं खोल, तितकंच त्याचं राजकीय पार्श्वसंगीत अधिक गुंतागुंतीचं आहे. आणि त्याच गुंतागुंतीला उलगडताना राज्यातील सर्व पक्ष, गटतट, नेते आणि त्यांच्या मागे उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना सतत उकळतात. कारण जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासारख्या मितभाषी पण प्रभावी नेत्याने एकदम उपमुख्यमंत्रीपद तात्काळ रद्द करा असं आकाशात वीज चमकल्यासारखं वाक्यप्रहार केला, तेव्हा फक्त सत्ताधाऱ्यांच्याच नव्हे तर विरोधी पक्षांच्या गोटातही एकच खळबळ माजली. कारण हा आरोप केवळ सत्तेवरचा नाहीये, तर राजकारणाच्या मूलभूत तत्वांवरच केलेला वार आहे. तिथेच शिंदे गटाचा आक्रमक सूर आणखी तीव्र होताना दिसतोय. तुम्ही घरात बसलात, जनता मागे सरली, कार्यकर्ता विखुरला, अशा शब्दात ते उद्या निवडणूक असेल तर कोणाची ताकद कोठे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण दुसरीकडे उद्धव गट म्हणतो की खरी ताकद हृदयाशी जोडलेल्या लोकांची असते आणि कार्यकर्त्यांच्या आत्म्याशी नाळ जुळलेली असते, ती मोडता येत नाही. या साऱ्या रणकंदनात सर्वात रोचक म्हणजे महायुतीचा अंतर्गत तणाव. भाजप शिंदे फडणवीस त्रिकोणाची दिशा कुठे वळणार यावर संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. कारण अनेक दिवसांपासून महायुतीत जोडण्यापेक्षा फोडण्याची राजकारण शैली उघड दिसत असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत. शिंदे गटाला भाजपकडून मिळणारा ताण, भाजपाला महाराष्ट्रात स्वतःचा मुख्यमंत्री हवा की नाही याचा प्रश्न, अजित पवार गटाचा दोन्ही बाजूंना सुतारफेरी ठेवण्याचा प्रयत्न आणि पवार साहेबांच्या गोटात उमटणारे सूक्ष्म तडे, यामुळे राज्याचं राजकारण एका तारेवरच्या कसरतीसारखं बनलंय, जिथे कोणतीही छोटी हालचाल पुढील राजकीय संतुलन कोलमडवू शकते. या सगळ्या गदारोळात उद्धव ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा आता फक्त एक पदाचा प्रश्न राहिलेला नाही, तर तो लोकशाहीतील विरोधकांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. कारण विरोधी पक्षनेते म्हणजे जनतेच्या नाराजीचा आवाज, अन्यायावर प्रश्न विचारणारी तलवार आणि सत्तेला ओरखाडा घालणारा आरसा. आणि हा आरसाच सरकार देत नाही असं ठाकरे म्हणतायत. तर शिंदे गट सांगतो की ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद नको, तर राजकीय महत्त्व हवंय. दोन गट दोन दिशा सांगतायत. पण सत्य आहे की महाराष्ट्र आज एका दशकातील सर्वात मोठ्या राजकीय वळणावर उभा आहे. इथे प्रत्येक शब्द, प्रत्येक वक्तव्य, प्रत्येक चेहरा, प्रत्येक मेळावा, अगदी प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट सुद्धा पुढील सत्ता समीकरणांवर दूरगामी परिणाम करणार आहे. आणि त्यातच अजितदादांच्या फोनचा मुद्दा बर्फात लपलेल्या आगीसारखा रोज नवी उष्णता देतो. एक फोन केला का? केला असेल तर का? युतीसाठी, दबावासाठी की फक्त राजकीय गुन्हेगारी थंड करण्यासाठी? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पण या प्रश्नांमागे दिसणारी सावली म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची चिंताजनक दरी. शरद पवारांचे अस्तित्व, अजित पवारांचे निर्णय, सुप्रियाताईंचा कणखरपणा आणि कार्यकर्त्यांची अस्थिरता, या सर्वांचा एकत्रित ताण महाराष्ट्राच्या पुढील राजकीय मार्गावर खोल परिणाम करू शकतो. त्यात नितेश राणे यांनी अतिक्रमणाच्या मुद्द्यावर घेतलेल्या क्षेत्रभेटीने राज्यात सरकार विरोधकांमधला तणाव नव्या पातळीवर पोहोचला आहे. ते म्हणतात की काही अधिकारी बिर्याणी खाऊन कायदे वाकवतात. हे वाक्य जरी उपरोक्तिक असलं तरी त्यामागे प्रशासनातील भ्रष्टाचाराला दिलेला थेट इशारा स्पष्ट दिसतो. आणि ते म्हणतात की मोदी आहेत तेव्हा कायदा समानपणे लागू होणारच. यातून भाजपचं केंद्रातील शक्तिस्थान काय आहे हे दिसून येतं. पण या दरम्यान उद्धव ठाकरे यांचा एक मुद्दा कायमच घणघणीत आणि मध्यवर्ती ठरत चाललाय की विरोधी पक्ष म्हणजे लोकांचे डोळे आहेत आणि ते फोडण्याचा अधिकार सत्तेला नाही. त्यामुळे सत्तेला हवी ती उशिरा तडजोड चालू ठेवा, पण विरोधी पक्षनेता नेमल्याशिवाय राज्यातील लोकशाही अपुरी राहील. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी दिले जाणारे हल्ले, प्रत्युत्तरे, उपमा, आरोप, इशारे आणि फोन पॉलिटिक्सचा एकच निष्कर्ष की महाराष्ट्रातील राजकारण आज अस्थिरतेचा परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचलेला आहे. आणि या वादळाचं केंद्र अजूनही तीच मागणी, विरोधी पक्षनेतेपद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्रीपदही रद्द करा. हा आवाज आता केवळ एक मागणी राहिलेला नाही, तर तो संपूर्ण राज्याच्या राजकीय अस्थिरतेचा ध्रुवबिंदू बनून महाराष्ट्राच्या पुढील काही महिन्यांच्या राजकीय नाट्याला दिशा ठरवणारा निर्णायक शब्द ठरणार आहे. कारण विरोधी पक्षनेत्याचं पद हे लोकशाहीच्या गाभ्याचं प्रतीक आहे. आणि एकदा तेच पद वादाचा भोवऱ्यात अडकलं तर पुढील सर्व सत्ता समीकरणे उधळून लागणं अपरिहार्य आहे. आणि त्यामुळेच आज महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक नेता, प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक पत्रकार एका मोठ्या स्फोटाच्या प्रतीक्षेत उभा आहे. कधीही कुठूनही मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते आणि जेव्हा ती होईल तेव्हा राज्याच्या राजकारणाचा संपूर्ण नकाशाच बदलू शकतो. हा शेवट नाही, हा पुढील महाभूकंपाचा पहिला कंपन आहे. आणि त्याच कंपनाची धग राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवतीये.
उद्धव ठाकरे वर्सेस महायुती, सत्तेचा संघर्ष वर्सेस लोकशाहीचा आवाज, जनतेची आशा वर्सेस राजकारण्यांचा अहंकार, या सर्वांच्या संगमातून उभा राहिलेला आजचा प्रश्न एकच: महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढचा मोठा स्फोट कधी होणार?